मी श्री आलोक गिरजा देवी प्रसाद जी अग्ररी, जिल्हा संरक्षण अधिकारी तथा संनियंत्रण अधिकारी वन स्टॉप सेंटर कोल्हापूर। आज आपल्याला सखी वन स्टॉप सेंटरच्या बाबतीत माहिती देत आहेत। सखी वन स्टॉप सेंटर हे केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत आणि तसेच महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय कोल्हापूरच्या अधीनस्थ एक उपक्रम आहे। हे निवासी स्वरूपाचे उपक्रम आहे। यामध्ये पीडित महिलेला 24/7 केव्हाही निवासाची व्यवस्था जी 5 दिवसापर्यंत वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते। त्यापुढे तिला जर महिलेला राहायचं असेल तर जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या परवानगीने तिला आणखी पण पुढे राहता येते। सध्या 5 बेड मध्ये वन स्टॉप सेंटर कार्यरत आहे। 5 महिला एका वेळेसच राहू शकतात। तिथे प्रशिक्षित स्टाफ जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। विधी सेवा किंवा विधी सल्ल्याची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे। तिथे समुपदेशनाची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त तिथे प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफ जो आहे त्याची नियुक्ती पण करण्यात आली। त्या माध्यमातून त्या महिलेला तिथे जे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाते। या व्यतिरिक्त त्या महिलेवर जर कौटुंबिक हिंसाचार झाला असेल आणि तिला जर त्या बाबतीत प्रकरण कोर्टात दाखल करायचं असेल तर वन स्टॉप सेंटरच्या कर्मचाऱ्यांना त्या महिलेचं प्रकरण जे आहे ते संरक्षण अधिकारीकडे यांच्याकडे वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि त्यांचं प्रकरण दाखल करावं असं सूचना पण तालुका संरक्षण अधिकाऱ्यांना माझ्यामार्फत गेलेल्या आहे। त्यामुळे त्या महिलेचं प्रकरण जे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत दाखल करण्यात येतं न्यायालयामध्ये आणि त्या महिलेला जर मोफत वकिलाची सुविधा हवी असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून त्या महिलांना मोफत विधी सेवा किंवा वकिलांची सेवा पण उपलब्ध करून दिल्या जात आहेत। अशा प्रकारचे संदर्भीय सेवेची यादी जी आहे ते जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि वन स्टॉप सेंटरमध्ये पण आहे। त्या अनुषंगाने त्या महिलेला आवश्यक सगळ्या संदर्भीय सेवा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जात असतात। अशा प्रकारे वन स्टॉप सेंटर जे आहे हे कार्यरत आहे। त्याचा गरजू महिलांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन मी जिल्हा संरक्षण अधिकारी श्री आलोक देवी प्रसाद जी अग्ररी करत आहे। धन्यवाद।